तुम्ही 1996 सालचं पुणे पाहिलंय का? आजच्या गजबजलेल्या आणि वेगानं विकसित होणाऱ्या पुण्याची कल्पना केली तर 3 दशकांपूर्वीचं शहर ओळखणंही कठीण होईल. आज जिथं NIBM रोड आणि कोंडवा परिसर, उंच इमारती, मोठ्या सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना आणि प्रचंड वाहतुकीनं गजबजलेला दिसतो, तिथे 1996 साली मात्र चित्र पूर्णपणे वेगळं होतं. त्या काळातील छायाचित्रांमध्ये या परिसरात दूरपर्यंत पसरलेली हिरवीगार शेतं, मोकळ्या जागा, शांत डोंगर रांगा आणि काटेरी तारांची साधी कुंपण पाहायला मिळतात. आजच्या काँक्रीटच्या जंगलाऐवजी त्यावेळी या परिसरावर निसर्गाचीच छाप होती. ना मोठ्या इमारतींची गर्दी, ना वाहनांची वर्दळ, परिसरात शांतता आणि मोकळेपणा जाणवत होता. काळाच्या ओघात पुण्याच्या झपाट्यानं विस्तार झाला आणि कोंडवा तसेच NIBM परिसराचा चेहरामोहराच बदलून गेला. विकासामुळे या भागात आधुनिक सुविधा, रस्त्यांनी मोठ्या गृहसंकुलाची उभारणी झाली. मात्र या विकासासोबतच पूर्वीचा निसर्ग आणि मोकळ्या जागाही मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. 1996 आणि आजच्या पुण्याची ही तुलना म्हणजे शहराच्या बदलत्या रूपाची एक जिवंत कहाणी आहे. तुम्हीही त्या काळचं पुणे पाहिलं असेल तर तुमच्या आठवणी नक्की शेअर करा. तुम्ही 1996 सालचं पुणे पाहिलंय का? आजच्या गजबजलेल्या आणि वेगानं विकसित होणाऱ्या पुण्याची कल्पना केली तर 3 दशकांपूर्वीचं शहर ओळखणंही कठीण होईल. आज जिथं NIBM रोड आणि कोंडवा परिसर, उंच इमारती, मोठ्या सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना आणि प्रचंड वाहतुकीनं गजबजलेला दिसतो, तिथे 1996 साली मात्र चित्र पूर्णपणे वेगळं होतं. त्या काळातील छायाचित्रांमध्ये या परिसरात दूरपर्यंत पसरलेली हिरवीगार शेतं, मोकळ्या जागा, शांत डोंगर रांगा आणि काटेरी तारांची साधी कुंपण पाहायला मिळतात. आजच्या काँक्रीटच्या जंगलाऐवजी त्यावेळी या परिसरावर निसर्गाचीच छाप होती. ना मोठ्या इमारतींची गर्दी, ना वाहनांची वर्दळ, परिसरात शांतता आणि मोकळेपणा जाणवत होता. काळाच्या ओघात पुण्याच्या झपाट्यानं विस्तार झाला आणि कोंडवा तसेच NIBM परिसराचा चेहरामोहराच बदलून गेला. विकासामुळे या भागात आधुनिक सुविधा, रस्त्यांनी मोठ्या गृहसंकुलाची उभारणी झाली. मात्र या विकासासोबतच पूर्वीचा निसर्ग आणि मोकळ्या जागाही मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. 1996 आणि आजच्या पुण्याची ही तुलना म्हणजे शहराच्या बदलत्या रूपाची एक जिवंत कहाणी आहे. तुम्हीही त्या काळचं पुणे पाहिलं असेल तर तुमच्या आठवणी नक्की शेअर करा.